आता वरती काय होणार, महापौर आता पहिला होणार आहे महानगरपालिकेचा, अनेकाला वाटते माझ्या पक्षाचा व्हावा, कुणाचं होईल असं वाटते? शक्यता बीजेपीचाच होणार. अकरामध्ये काय एवढी काय लढत जोरात नाही, फाईट नाही एवढी काय, वन वे सीट आमच्या. भाजपची कामं खरंच आहेत का नुसतं कागदावर केलं त्यांनी? सातत्यामध्ये तिने कामं सर्व करून दाखवलेली आहेत. कार्यकर्ता असून सुद्धा कामं केलेले आहेत, नगरसेवक असून कामं केलेले आहेत, आमदार फंडातून कामं झालेले आहेत, होत आहे ते होत राहणार बी इथून पुढे. आता समजा त्यांनी जर सत्ता दिली तिने कुठं पाणी आणणार आहे? सत्ता पण त्यांची आहे, सगळे त्यांचंच आहे. मग त्याकरता त्यांची वरची कामं पण चांगली आहेत आणि खाली जे राबवायला लागले त्यांची पण कामं चांगली आहेत. आमदाराचं काम चांगलं आहे, आवडे साहेबांचं काम चांगलं आहे. खरोखरच भाजपची कामं चांगली आहेत का नुसतं कागदावर आहेत? कागदावर नाही, त्यांची कामं पण चांगली आहेत. आमदारांच्या कामाबद्दल काय सांगाल इथल्या? आमदारचं काम तर एक नंबर चालू आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीला खऱ्या अर्थानं वेग आलेला आहे आणि या इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. इचलकरंजी महापालिकेच्या प्रभाग 11 मध्ये या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना सर्वप्रथम आपलं केके न्यूजमध्ये स्वागत आहे. या प्रभाग क्रमांक 11 मध्ये कशा पद्धतीने इथली विकास कामं आहेत, कशी लढत होणार आहे, कोणकोणत्या समस्या आहेत, कसा हवा इथल्या मतदारांना आपला नगरसेवक नगरसेविका आणि महापौर होण्याची पहिली संधी कुठल्या पक्षाला मिळणार, या सर्व वेगवेगळ्या घडामोडींचा आढावा आज आपण केके न्यूजच्या माध्यमातून घेणार आहोत. इथल्या नागरिकांना आपण विचारूया काय आहे या प्रभागातली नेमकी लढत, शहराचा विकास कसा आहे हे आपण या लोकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अम्मा नमस्कार. काय हो, इचलकरंजी शहराचा विकास बघायला गेला तर एकंदरीत कशा पद्धतीचा विकास आहे? इथचा याचा विकास बघितला गेला तर इथं जेव्हापासून प्रकाशराव आवाडे जे आमदार झाले तेव्हापासून इथचा विकास जरा चांगल्या पद्धतीचा झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाला भरभरून असं प्रतिसाद मिळणार आहे. आणि ह्या भागात सुद्धा कसं आहे त्या मानानं ते भाजपच्या हिशोबानं बघितलं तर राजू बोंद्रे साहेब आहे, प्रदीप धोत्रे साहेब, सुकुमार पाटील साहेब आणि परत शशिकांत मोहिते साहेब हे सगळेजण या भागात आहे ना काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे त्यांना सुद्धा प्रतिसाद चांगला मिळणार आहे. म्हणजे इथं भाजपनं कामं केलं असं म्हणताय किंवा आवड्याने कामं केलं असं म्हणताय? बरं, समस्या काय आहेत नाही इथं समस्या तसे काही नाही, पण संपूर्ण समस्या ना जेवढ्या समस्या इथं होत्या त्या राजू बोंद्रे साहेबांनी म्हणजे भरपूर त्याने त्या समस्यांना सॉल्व्ह केलेला आहे. का पारडं कुणाचं जड वाटते मग? फारच जड म्हणजे जड असं नाही, असं कसं आहे ते आता विरोधी पक्ष पण आहे त्याने पण त्या हिशोबानं त्यांचं मत मांडणार, त्यांनी पण त्या हिशोबाने कामं करणार. बघूया आता कसं काय होतं. पहिला महापौर होण्याची संधी कुठल्या पक्षाला मिळेल असं वाटते मग? त्यात बघा ते कसं आहे, आपण ते पण पुढचं तेवढे लवकर सांगू शकत नाही. त्या हिशोबाने बघूया आपण कधी कसं होते. आमदारांच्या कामाबद्दल काय सांगाल इथल्या? आमदारचं काम तर एक नंबर चालू आहे, तसं काय नाही, सगळं एक नंबर काम चालू आहे. लोकांशी संपर्क कसा आहे त्यांचा? लोकांचा संपर्क पण चांगला आहे त्यांच्यासोबत. महानगरपालिकेची निवडणूक लागल्या, अनेक उमेदवार प्रचार द्यायला लागले, आश्वासन द्यायला लागले, काय कशी आहेत भागातली कामं तुमच्या? भागातली कामं एक नंबर आहेत. आमचे भागाचे उमेदवार राजू बोंद्रे कामाला एक नंबर माणूस आहे आणि आमचं मतदान पूर्णपणे राजू बोंद्रे साहेबांना आहे. कुठल्या पक्षाकडून आहेत ते? बीजेपी कडनं आहे. तुम्ही म्हणताय की त्यांचं काम चांगलं आहे, आमचं त्यांना पाठिंबा, पण त्यांच्यासमोर काय आव्हान आहेत नाही? विरोधक सुद्धा तुल्यबळ असेल. विरोधांचं काय माहीत नाही, कारण ते वन वे आमच्या तर ह्या इलाक्यातनं त्याने आल्यासारखेच आहेत. सगळ्या पोरांचं आमच्या युवा पिढीचं त्यांना फुल पाठिंबा आहे आणि ते आल्यासारखं आहे. पॅनल टू पॅनल त्यांनी आणण्यासारखे त्यांच्या ताकद आहे. याच्या आधी प्रशासन होतं बरोबर आहे आणि आता निवडणुका लागतात. मग प्रशासनाचा कारभार चांगला होता काय निवडणुका बऱ्या? नाही निवडणुका बी बऱ्या आणि प्रशासनाचा कारभार बी. आमच्या तर भागात साहेबांचं काम एक नंबर आहे. आता वरती काय होणार, महापौर आता पहिला होणार आहे महानगरपालिकेचा, अनेकाला वाटते माझ्या पक्षाचा व्हावा, कुणाचं होईल असं वाटते? आता काय ते जनतेचा कौल आहे, शक्यता बीजेपीचाच होणार. काय वाटते बरं बीजेपीचा होईल असं? वातावरणच ते चालू आहे. आता केंद्रात ते आहे, महाराष्ट्रात सरकार ते आहे, दुसरा आणून फायदा काय आहे? जे सरकारचा आणला तरच काय तर फायदा होण्यासारखा आहे. त्या कामं आहेत बीजेपीची इथे इचलकरंजीत? होणार की सत्ता हातात दिले होणार की तिला असं वाटते का लोक देणार की देणार 101% देणार.
BJPला बहुमत मिळणार. म्हणजे बीजेपीचे आमदार पण इथं बीजेपीचेच आहेत. हा आमदार बी BJPचे आहेत. कामं काय आहेत का त्यांची? कामं एक नंबर करायला लागलेले आहेत. राहुल आवडे साहेबांनी कामं भरपूर कामं केलेले आहेत, भरपूर आश्वासन. आता आमचा एक प्रश्न फक्त पाण्याचा आहे, तेवढाच बी सोडवतो म्हणून सांगितलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बी सांगितल्यात, तो प्रश्न आम्ही हाती मागे जातो. आवाड्यांची कामं तुम्ही आहेत म्हणताय, केल्यात म्हणताय. कागदावरची कामं आहेत का खरोखर प्रत्यक्षातली कामं आहेत? हे खरोखर बी राहुल आवडे साहेब आता करायला लागलेले आहेत. आणि कागदावरची काय ते त्यांचं त्यासनी माहीत. फक्त आता जरा तर हे तिने आल्यापासून करायला लागलेले आहेत. 50% तर कामं व्यवस्थित लागलेले आहेत आणि करतील हे आम्हाला आश्वासन आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. चांगलीच धावपळ आता उमेदवारांची उडालेली आहे, तुमच्यापर्यंत मतदारांच्या पर्यंत येत आहेत. काय उमेदवार तुमच्याकडे येऊन काय आश्वासन तुम्हाला देतात? काय दिल ते हेच काय सर, पुढे चांगलं काम करू हेच. आणि काय सांगणार आहे, आम्हाला निवडून द्या, तुमचं काम करू. बस थोडी विभागाचं स्वच्छता काम. कुठल्या पक्षात सत्ता येईल असं वाटतंय इचलकरंजीत? काय सांगता येत नाही अजून. काय प्रत्येकाचं मन वेगळं असते, ते काय मनातल्या कोणाला सांगता येत नाही. प्रभाग क्रमांक 11 मध्ये काय होणार इथं? काय आता ते जनतेवर आहे हो. आता मी सांगतो म्हणून दुसरा कोणी काय त्याच्या मनातलं काय सांगता येत 11 मधली विकास कामं कशी आहेत? काय. ठीक आहे, चांगले आहेत. चांगलं. कोणी केलेले आहेत? हे नगरपालिकेने केलेलं आहे. आता ते नगरसेवकच नाही ना, आता येणार नगरसेवक. प्रभाग क्रमांक 11 पण कोल्हेमुळ्यात राहत आहे. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक आहे. कसं पाहताय या निवडणुकीवर? पहिलीच महापालिकेची निवडणूक आहे, या निवडणुकीकडे कसं पाहताय? निवडणूक या स्थानिक मुद्द्यावर व्हायला पाहिजे. रस्ते, गटार, बेसिक मुद्द्यावर व्हायला पाहिजे. कशी लढत आहे आता प्रभाग क्रमांक 11 मध्ये? प्रभाग क्रमांकामध्ये जी आत्ताची जी नगरसेवक स्टँडिंग आहे ते सगळे चांगले आहेत. त्यांचं काम चांगलं विकास कामं कशी आहेत तिथली? झालेत, बऱ्यापैकी विकास कामं झाले. आता काय वाटते, पहिला महापौर होणार आहे, हा कुठल्या पक्षाचं पारडं जवळ वाटते? महायुती का महाविकास आघाडी? महायुती. का बरं असं का वाटतं, जवळ का वाटतं त्यांचं पारडं? आहे त्याचं काम आहे, या प्रभागामध्ये तर काम आहे. ओव्हरऑल इचलकरंजीत माहितीचं पडलं झाड आहे. नमस्कार मामा. महापालिकेची निवडणूक लागल्या शहरात, पहिलीच महापालिकेची निवडणूक आहे. काय प्रभागात कसं चित्र आहे आता? सगळ्या उमेदवारांचं सगळं चित्र आहे, चांगलं आहे सगळ्यांचं. जोर कोणाचा दिसून येतोय? तसं काय सांगता येत नाही. दोन काय माहिती काय, आता कसं बोलणार आपण जोर? अजून प्रचार तर चालू होणार ना. प्रचार चालू झाल्यानंतर लोकमत आहे चांगलं, सगळ्यांचं चांगलं आहे लोकमत. तर त्याच्यात काय होईल ते होईल. प्रभाग 11 मधली विकास कामं कशी आहेत? विकास कामातील काय चांगले आहेत विकास कामं. कुठलाही नगरसेवक बोलवल्यावर येऊ शकतोय, बोलतोय, कामं करून जातोय, चांगलं म्हणजे. केर, कचरा, स्वच्छता वेळेवर उचलला होतोय काय? काय होतं, रोज सकाळी गाडी येत्या, परत काय माहिती गटर काढणारे रोज येतात, सगळं आहे चांगलं. लाईट पाणी सगळं चांगलं आहे. फक्त पाण्याची जरा आहे आचारसंहिता असल्यामुळे त्याने जरा असं वेळ. अजून काय महानगरपालिका इचलकरंजीची चालू नाही. महानगरपालिका झाल्यानंतर त्यांच्या बैठका झाल्यानंतर काय तसं करतील थोडं. या निवडणुकीत लोक मतदान करताना पक्ष बघून मतदान करणार का माणूस बघून करणार? आता माणसाचं काय लोकमत जे चांगलं आहे त्याच्यात बघून करणार. पक्षाकडनं पण करणार, लोकमत ज्याचं चांगलं आहे, कामं केलं त्याच्याकडनं ते चांगलंच होणार. इथल्या आमदारांनी काय कामं केलं का इचलकरंजीत? इचलकरंजीत कामं, रस्ता, गटऱ्या आहेत त्यांची पण कामं केलं, आहेत केलेले आहेत कामं. पहिला महापौर होणार आहे आता इचलकरंजीचा, आणि मग आपलाच महापौर झाला पाहिजे यासाठी अनेक पक्ष अगदी कशुशीने प्रयत्न करतायत. काय वाटतं एकंदरीतनं की पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? पहिला पक्षाचा म्हणजे आता भाजपचा विल असा आम्हाला वाटतं. भाजपचाच होणार. का बरं असं का वाटतंय? असं का म्हणजे आता वर सत्ता पण त्यांची आहे, सगळे त्यांचंच आहे. मग त्याकरता त्यांची वरची कामं पण चांगली आहेत आणि खाली जे राबवावं लागले त्यांची पण कामं चांगली आहेत. मग त्याकरता त्यांचाच महापौर. खरोखरच भाजपची कामं चांगली आहेत का नुसतं कागदावर आहेत? कागदावर नाही, त्यांची कामं पण चांगली आहेत. कामं चांगली आहेत किंवा केव्हा हाक मारलं तर येऊ शकतात, की अडचणी बघू शकतात, अशा पण आहेत ना कामं. मग त्याकरता लोक जनता विचार करणार की बाबा आपल्याने कुठे. तरी किती सीट आहेत भाजपच्या इथं शहरात एकूण? तसं काय सांगतो म्हणजे भाजपचीच बसणार पॅनल, भाजपचीच पॅनल बसणार. काही थोडी यांची बसतील, काय भाजपचे बसतील, तर शक्यता जास्त भाजपच होणार. पण विरोधकांचं आव्हान सुद्धा असणार की भाजपच्या उमेदवारांना? हो असणार की. कसं सामोरं जाणार उमेदवार? उमेदवार समोर जाणार म्हणजे ज्याची ताकद आहे तो जाऊ शकणार, ज्याची ताकद नाही तो बसणार. ताकदीचा पक्ष म्हणजे आता भाजपच. काय होणार मामा इचलकरंजीत?
इचलकरंजीचं वातावरण तर आता असं वाटतंय की समान मतं सगळ्याला पडणार. मेजॉरिटी अशी 1% कुणाची होणार नाही. याची तिची सीटा वाडावाडी होणार, त्यांचं होऊन मग त्यांची ती मेजॉरिटी होणार, त्यातून महापौर निवडला जाणार, तिथून त्यांची कामं होणार, त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार, त्यातून तिने बाकीचं नियोजन करणार, भागातली कामं करणार. आणि आतापर्यंत मागील 5 वर्षापासून आम्ही बघतोय तर कामाचं तर इथं काही हे नाही आहे. कामं सगळे व्यवस्थित आहेत, नगरसेवक सगळे ओके मध्ये आहेत आणि सांगेल त्या टायमाला येऊन कामं करतात. पाण्याची आणि टंचाई असू दे, बोरचं काम असू दे, वाटलं तुमचं लाईटचं असू दे, रस्त्याची कामं असू दे, गटरीची असू दे, ते ज्या त्या वेळी त्यांनी योग्य रीतीनं आणि योग्य वेळी त्यांनी पार पाडलेले आहेत. मग मतदान करताना लोक पक्ष बघणार का माणूस बघणार कामाचा? ते आता कसं झालंय माहिती आहे, माणूस बघून बी करणार आहेत, पक्ष बघून बी करणार आहेत. आणि ज्या व्यक्तीची काम आहे त्या व्यक्तीलाच मतदान होणार आहे. पक्षाचं बी असं काय सांगता येत नाही, पक्ष बघून बी करू शकतील. पण आता काय झालंय, सध्या वरती केंद्रात सत्ता आहे, भाजप आहे, राज्यात भाजप आहे, आमदार भाजपचे आहेत. त्यामुळं आता ते सत्ता बी त्यांची घ्यायला बघणार त्यांनी महापालिका ताब्यात. आता पहिली महापालिका आहे इचलकरंजीची, सार्वत्रिक पहिली महापालिकेची सार्वत्रिक पहिली निवडणूक आहे. त्यामुळे ती सत्ता काबीज करायसाठी, आपली ती बहुमत सिद्ध करायसाठी तिने आपलं पॅनेल जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. पण त्यांनी खरंच कामं काय केलं का? मग भाजपचे आमदार आहेत तिथं, कामं तिने केलेली आहेत, सोडा कामं भरपूर झाले आहेत. तिने कार्यकर्ता असून सुद्धा कामं केलेले आहेत, नगरसेवक असून कामं केलेली आहेत, आमदार फंडातून कामं झालेली आहेत, होत आहेत आणि होत राहणार बी इथून पुढे. पण भाजपला इथं काय आव्हान आहे असं वाटतंय नाही? विरोधी उमेदवारांचं आव्हान आहे, सोडा आव्हान हे प्रत्येकाला आव्हान आहे, पण इथं आहे तसं पण इतकं कडवं आव्हान नाही त्यांना. इथं तर आम्हाला 100% वाटते की 4 सीटा 1% भाजपच्या येणार. असं प्रतिस्पर्धी म्हणजे असा एवढा नाही प्रतिस्पर्धी ते असली कोण. आणि त्यात वर्चस्व जास्त म्हणजे भाजपच दिसून येतं इथे. पण त्यात आमदार साहेबांचा जरा पाठिंबा आहे ना त्यांना, माजी आमदारांचं हे आहे, जरा प्रोत्साहन आहे. भाजपची कामं खरंच आहेत का नुसतं कागदावर केलं त्यांनी? सातत्यामध्ये तिने कामं सर्व करून दाखवलेली आहेत, कागदावर अशी काही नाही आहेत. सातत्याने कामं होत असतात, त्यांची कामं चालू बी आहेत सध्या आणि इथून पुढे होत बी राहणार. लाडकी बहीण योजनेची कामं त्यांची सध्या चालू आहेत, परत बाकीची कामं चालू आहेत. 11 काय एवढी काय लढत जोरात नाही, फाईट नाही एवढी काय. वनवे सीटा आमच्या. कुणाच्या कुठल्या पक्षाच्या? वनवे वनवे भाजपच्या. असं काय केलं तुम्ही वनवे असायला? वनवे त्यांची कामं आहेत हो भागात. विद्यमान नगरच्या बाहेर नाही, सुकुमार पाटील म्हणा, त्यांचे मिसेस, ते राजीव बोंद्रे, शशी मोहिती दादा, त्यांची कामं आहेत हो भागात. त्यामुळे काय एवढी काय लढत म्हणावं त्याची नाही. कामं खरोखर केलं का नुसतं कागदावर दाखवलं? केल्यात, खरोखर केल्यात. कागदावर काय मला खरोखर केल्यात ना कामं तिने. त्यामुळे विरोधक सुद्धा तगडे आहेत तुमच्या विरोधात? तगडी म्हणजे असं काय एवढी काय नाही, थोडा तगडी म्हणण्यासारखी एवढी काय नाही आहेत. ते आमचे उमेदवार स्ट्रॉंग आहेत हो. आणि सगळं पाण्याचा प्रश्न अजून राहिला घेतला खरं. पाण्याचा प्रश्न आता काय सगळीजण तसं म्हणजे हो. आता समजा त्याची जर सत्ता दिली, तिने कुठं पाणी आणणार आहे? सत्ता झाली आहे तीच आणणार हो. वरती सत्ता आहे, खाली सत्ता आहे, इथं पण सत्ता आहे पाहिजे ना. त्याशिवाय निधी मिळणार नाही हो जनतेला. करणार का पाण्याचा प्रश्न? ना पाण्याचा प्रश्न सोडवणार काय तुम्ही? सोडून घे. आमदार साहेब सोडतो म्हणले की काल मुख्यमंत्री आले ते आमदारांचं काम कसं आहे इथल्या? आमदारांचं काम चांगलं आहे, आव्हाड साहेबांचं काम चांगलं आहे. काय काय केलं त्यांनी विकास कामं इथं? विकास काम आता चालू आहे त्यांचं, कामं चालू आहे त्यांची. वरच्या लेवलला कामं हो. इथं खाली तळागाळात कसं हे नगरसेवकांचं काम असतं ना. कमळ फुलणार का इचलकरंजीत? कमळ फुलणार की, अडचणी काय येणार नाहीत? 100% काय अडचणी येणार नाही, एकदम ओके.